जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगम फार्मा अँड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न। संगमनेर शहरात संगम फार्मा अँड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले। माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगरसेवक गजेंद्र अभंग, नितीन अभंग, नूर मोहम्मद शेख, साखर कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, माजी उपसभापती नवनाथ आरगडे, शेख गनी हाजी, माजी पंचायत समिती सदस्य रोहिणीताई गुंजाळ यांच्यासह विविध मान्यवर मित्रमंडळी उपस्थित होते। संगम फार्मा अँड हेल्थ केअर सेंटरच्या उद्घाटनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले, तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले। तौफिक बागवान व निलेश तळपाडे यांच्या संगम फार्मा अँड हेल्थ केअर सेंटरला मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। संगम फार्मा अँड हेल्थ केअर सेंटर शहरातील स्वल्पराम हॉटेल व विठ्ठल मंदिर शेजारी अकोले बायपास रोड या ठिकाणी आजपासून सुरू झाला आहे। या सेंटरमध्ये रुग्णोपयोगी साहित्य होलसेल दरात व भाडे तत्वावर उपलब्ध असणार आहे। संगमनेरकरांनी या सेंटरला एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन बागवान व तळपाडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे। सलीम शेखसह प्रतिनिधी हुसैन पटेल। माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडलेला आहे। म्हणजे संगम फार्मा बागवान आणि तळपाडे हे दोन्ही कुटुंब एकत्र झाले आणि त्याचं नाव संगम दिलं। आणि यांच्याविषयी सांगितलं गोरगरीब रुग्णांना सुद्धा हे अल्प दरामध्ये रुग्णोपयोगी साहित्य या ठिकाणी ते देत असतात। त्यामुळे मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी अतिशय चांगलं उपक्रम आणि ह्या चैतन्यनगर विभागाला संगम फार्मा हेल्थ केअरच्या निमित्ताने अतिशय सुंदर दुकान यांनी या ठिकाणी केलं। त्यामुळे ह्या विभागाला सुद्धा एक चांगलं रौनक आलेली आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने संगम फार्मा हेल्थ केअरला शुभेच्छा देतो। धन्यवाद। तळपाडे आणि बागवान या दोघांनी एकत्र येऊन आज संगम फार्मा आणि केअर सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी एक दालन सुरू केलेलं आहे। निश्चितपणानं रुग्णांच्या सेवेसाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी हे जे दालन आहे की ज्याचा शुभारंभ आज लोकनेते आमदार थोरात साहेबांच्या शुभ हस्ते झाला आहे। मला विश्वास आहे की रुग्णांची सेवा आणि त्यांना दिलासा यातून मिळेल आणि निश्चितपणानं या दालनाला यश मिळेल अशी शुभेच्छा। या ठिकाणी बागवान आणि तळपाडे या दोन युवकांनी हे जे दालन जनतेसाठी खुलं केलेलं आहे, खरोखरच एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे। जनतेसाठी, गोरगरीब जनतेसाठी तत्वावर विक्रीसाठी या दालनामध्ये सर्व साहित्य मिळेल। या सर्वांनी, सर्व जनतेने त्याचा पूर्ण असा उपयोग घ्यावा। तळपाडे आणि बागवान या दोन्ही युवकांना मी आमच्या संगमनेर खुर्द गावच्या वतीने या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या अधिकाधिक दुकानाची प्रगती व्हावी अशी ईश्वराची प्रार्थना। आज
या ठिकाणी शुभ अशा मुहूर्तावर संगम फार्मा अँड हेल्थ केअर या सेंटरचं उद्घाटन बाळासाहेबजी थोरात साहेब माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे. या हेल्थ केअरविषयी सांगायला मला आवडेल की या हेल्थ केअरमध्ये आपण जेव्हा ॲडमिट होतो त्यावेळेस जे आपल्या हेल्थ केअरसाठी लागणारं साहित्य असेल त्याप्रमाणे डिस्चार्ज झाल्यानंतर जे साहित्य लागतं आपल्याला हेल्थ केअरसाठी ते साहित्य आपल्याला मोफत दरात आणि होलसेल दरात मिळणार आहे. सर्वच प्रकारचं या ठिकाणी साहित्य मला आढळलं आणि बघून इतका आनंद वाटला की बघा, दुःखामध्ये आपल्याला जी वेळ असते ती या साहित्याच्या मार्फत आपल्याला उपलब्ध होणार आहे. कारण माणूस प्रत्यक्ष उपलब्ध राहू शकत नाही, परंतु या साहित्याचा नक्कीच उपयोगी होईल असं मला या ठिकाणी वाटतं. आणि टॉपिकने जो निर्णय घेतला त्याचप्रमाणे निलेश तळपाडे यांनी दोघांनी पार्टनरशिपमध्ये हे शॉप ओपनिंग केलेलं आहे. आणि या दोघांनी अत्यंत यामध्ये हिरिरीने भाग घेऊन रुग्णांना काय लागतं तर दुःखामध्ये काय लागतं तर याचं यांनी गहन विचार करून हा निर्णय चांगल्या प्रकारे घेतला आणि यांची विद्वत्ता, नम्रता आणि गुणवत्ता या ठिकाणी दाखवून दिली असं मला या ठिकाणी वाटते. त्यांना मी सांगेन की आपण जेव्हा एखादं शॉप टाकतो त्यामध्ये आपली विद्वत्ता आणि प्रत्येक ग्राहक आल्यानंतर आपली नम्रता, आपलं बोलणं, आपल्यामध्ये असलेला आदर त्यांनी दाखवावा. परंतु प्रत्येकाशी नम्रपणे बोलून त्या ग्राहकांना घेऊ अगर न घेऊ त्याच्याशी चांगलंच बोललं पाहिजे असं त्यांनी मला या ठिकाणी वागतीलच यात शंका नाही असं या ठिकाणी वाटतंय. त्याबद्दल मी त्यांना या हेल्थ केअरच्या शॉपसाठी शुभेच्छा देते की चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणार नसतं. उंच भरारी मारणाऱ्याला आकाशाचं बैल नसतं, आकाशाचं बैल नसतं. त्याचप्रमाणे मी माझे पती रावसाहेब गुन्हा प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगमनेर शहरामध्ये संगम फार्मा आणि हेल्थ केअर हे तौफिक बागवान आणि निलेश तळपाडे या दोन मित्रांनी नवीन आत्ताच राज्याचे माजी महसूल मंत्री आणि सर्वांचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे. हे सर्व आज वैद्यकीय रुग्णांना ज्या काही गोष्टी गरजेच्या असतात, कारण आता नर्सिंग केअर हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. ट्रीटमेंट हा एक भाग महत्त्वाचा असतोच, पण त्याचं रिहॅबिलिटेशन नंतर तो बरा झाल्यानंतर पूर्वत होण्यामध्ये तो काळ असतो. तर अनेक गोष्टींची त्यांना गरज असते, जसं की व्हीलचेअर गरज असते, त्यांना डायपर्स आणि अशा अनेक गोष्टींची गरज असते. त्या सर्व गोष्टी या ठिकाणी त्यांनी चांगली सुविधा केली, विकतही मिळणार आहेत. आणि जे रुग्णांना समजा ते अफोर्ड नसेल किंवा थोड्याच वेळासाठी हवे असतील तर ते भाड्यानेच सुद्धा द्यायला तयार आहेत. श्री तौफिक बागवान आणि निलेश तळपाडे हे दोन्ही युवक अतिशय उत्साही आहेत आणि कष्टाळू आहेत, प्रामाणिक आहेत. आणि त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय या ठिकाणी निश्चितपणाने अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवाभावी ते करतील. त्यांचे पिता श्री बागवान आमच्या नगरपालिकेतच अनेक वर्ष होते आणि तिथेही त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. प्रामाणिक नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून त्यांचा लौकिक होता. आणि त्याचा विश्वासराव मुक्तरे की माझे नगराध्यक्ष आणि दोघांनी नगरपालिकेत त्यांच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे. मी या ठिकाणी तौफिक आणि निलेश यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना या व्यवसायामध्ये मोठं यश मिळो अशी शुभेच्छा देतो. फार्मा आणि हेल्थ केअर सेंटरचं उद्घाटन राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आपण केले. ह्या आपल्या तिसऱ्या शाखेचं आज अनावरण केलं आपण. त्याचा पत्ता आहे अकोले बायपास रोड, सोनमडेगर हॉस्पिटलजवळ, विठ्ठल मंदिरासमोर संगम फार्मा आणि हेल्थ केअर सेंटर. 2018पासून आपण ह्या रुग्णांची सेवा करत असतो. याआधी रुग्णांनी आणि लोकांनी जो आपल्याला प्रतिसाद दिला तोच प्रतिसाद यापुढेही आम्हाला द्यावा विनंती करतो. आणि असंच भरभरून प्रेम आणि शुभेच्छा आम्हाला आज येत आहेत, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर सुधीरजी तांबे देखील आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील आमचे वैद्यकीय अधीक्षक राजकुमार जराड सर हे देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. नगर परिषदेचे विविध नगरसेवक, गुंजावाडी परिसरातले, बुलाडी परिसरातले सगळे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, विविध मान्यवर देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
आमच्या संगमनेर खुर्च्या माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणीताई गुंजाळ हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आमच्या कार्यक्रमासाठी आमच्या गावातले विविध मान्यवर जसे आमचे गुलाबभाई शेख, कैलास पाटील गुंजाळ, रमेश पाटील सुपेकर, आमचे सरपंच जे ज्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं असे गणेश भाऊ गुंजाळ, प्रसाद गुंजाळ हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या दुकानासाठी आम्हाला सुरुवातीपासून सहकार्य करणारे आमचे माजी नगराध्यक्ष विश्वासराव मोरतडक यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे. त्यांचे देखील मी आभार मानतो. आमचे नगरसेवक नूर मोहम्मद भाई यांनी प्रत्येकच गोष्टीत आम्हाला सहकार्य केले, त्यांचे देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे सर्वात महत्त्वाचे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष महेश आबंग आणि सर्वच असोसिएशनचे पदाधिकारी त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी येऊन आमची शोभा वाढवली कार्यक्रमाची. त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि थांबतो. नवीन दालनचा स्थळ शाखा संगम फार्मा अँड हेल्थ केअर सेंटर ह्या निमित्तानं आम्ही नेहमीच काहीतरी नवीन उपक्रम राबवतो. तर आजच्या निमित्तानं आपण एक ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला आहे. जे इच्छुक आहे ब्लडची गरज त्यांनी रक्तदान करावं. रक्तदान श्रेष्ठ दान आहे. त्यानंतर आपण एक ह्या वेळेस उन्हाळ्याचं प्रमाण अति तीव्र होतं, त्याच्यामुळे झाडं वाटपाचा 25 झाडांचा उपक्रम चालू केला आहे. तो दरवर्षी आपण वर्धापनाच्या दिवशी त्यात ॲडिशन करणार आहे. आणि जे कोणी भविष्यात 3-1 महिने त्या झाडांची वाढ व्यवस्थित करेल त्यांना एक्स्ट्रा 2 ते 5% डिस्काउंट ॲड करणार आहे. तर ही युनिक संकल्पना आपण राबवली या ठिकाणी आणि लोकांनी जास्तीत जास्त भाडेतत्वाचं साहित्य याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.